आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र दत्त मंदिर नाळीत येथील आनंद संप्रदाय दिंडी व इंसी येथील महिला पुरुष व बालगोपालांसह विठ्ठल रुक्माई वारकरी वेशभूषा परिधान करून विठू माऊलीची पालखी व डोक्यावर पादुका व तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ मृदुंगासह विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रति पंढरपूर कळवण येथे दिंडीने सहभागी होत मोठ्या संख्येने दाखल झाले। यावेळी रवळजी येथील महादेव मंदिरात दिंडीतील वारकऱ्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं, तर हरिभक्त पारायण रंजनाताई निकम व महिलांनी पालखीचे पूजन केले। यावेळी महादेव मंदिरासमोर महिला पुरुष व युवतींनी पगडीचा आनंद लुटला, तर येथील हरिभक्त पारायण अशोक निकम, आबा निकम, विनोद भालेराव, बाळासाहेब निकम, रावसाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, नाना कोते, पत्रकार साहेबराव निकम यांच्यातर्फे दिंडीतील सर्व भाविकांना केळी उपवासाचे फराळाचे वाटप करण्यात आले। दिंडीत नाळीद येथील श्री क्षेत्र दत्त मंदिराचे हरिभक्त पारायण गंगाजी बागुल, दिंडीचे अध्यक्ष भिवसन ठाकरे, सोमनाथ चौरे, उमाकांत बागुल, रामदास बागुल, तुकाराम ठाकरे, मत्स्यराम बागुल, काळू बागुल, तर इंसीचे राजाभाऊ पवार, देवीदास महाले, हिरामन भोये, पंडित महाले आदींसह महिला, पुरुष, युवक व शेकडो युवतींनी सहभाग घेतला। दिंडी यशस्वीतेसाठी रवळजीचे उपसरपंच भास्कर भालेराव, दशरथ बाबा निकम, पर्वत निकम, बाबूशेठ भालेराव, बाळासाहेब निकम, विनोद भालेराव, रावसाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, दौलतराव शिंदे, नंदलाल गवळी, सुभाष पालवी, भिका जाधव, कौतिक निकम, कुणाल निकम, ओम निकम, सोहम निकम, पत्रकार साहेबराव निकम आदींसह रवळजी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।